हरे कृष्णा, स्वागत आहे तुमचं पंढरपूर धामामध्ये. तर बघा, आपण 2 दिवस झालेले आहेत. मी कार्तिकी यात्रा, कार्तिकी एकादशी या निमित्ताने पंढरपुरात आलेली आहे. पहा, तर इथं एकादशीमुळे इतके सुंदर चंद्रभागेला भरपूर भक्त आलेले आहेत. जसा पूर्ण भक्तीचा मळा सजलेला आहे. पांडुरंगांनी सगळ्यांना इथे बोलावून घेतलेलं आहे. तर तुम्ही दर्शन करा. सिक्योरिटी कमांडो जहां कहीं से भी हो, इधर अन्न क्षेत्र के तरफ आइए. अभी यहाँ पे प्रसाद शुरू होगा. पहा किती सुंदर चंद्रभागेला पण भरपूर पाणी आलेलं आहे. पाऊस थोडा थोडा इथे सुरू आहे. पंढरपुरामधील वातावरण खूप सुंदर आहे, थंडगार आहे. पांडुरंगाची पुरेपूर इथे कृपा आहे. तर कार्तिकी ही मोठी एकादशी आहे. त्यानिमित्ताने भरपूर वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे भक्त आलेले आहेत. भगवंतांचं, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत सगळं. तर चला, सांगा कसा झाला माझ्यासोबत तुमचंही पांडुरंगाचं दर्शन, पंढरपुराचं दर्शन कसं झालं सांगा. हरे कृष्णा. इथे मुले छान आनंद घेत आहे. स्नान, चंद्रभागेचं स्नान चालू आहे. हे पहा, ह्या माझ्या राईट साईडला सगळे प्रभूजी स्नान करत आहेत आणि इथे लेफ्ट साईडला माताजी आहेत. आणि इकडे हा जो आहे हा प्रभुपादांचा घाट आहे. श्री श्री राधा पंढरीनाथ हे मोठं इस्कॉन टेम्पल आहे. तर इकडचं हे दृश्य आहे. पलीकडे बघा जी गर्दी आहे तिथे पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे. तिथे देखील प्रचंड गर्दी आहे. तरी बऱ्यापैकी आज द्वादशीला मी हा व्हिडिओ करते ना, तर बऱ्यापैकी गर्दी कमी आहे. काल अक्षरशः एकही जागा रिकामी नव्हती. इतकं सगळीकडे भरपूर भक्त होते. आणि पांडुरंग भगवंतांच्या दर्शनासाठी मुखदर्शनाला देखील 4-5 तास लागत होते. चरण दर्शन तर अशक्यच होतं, परंतु तरी देखील भक्त 2-2 दिवसापासून चरण दर्शनासाठी लाईनीत उभे होते. खूप सुंदर असं इथे दृश्य आहे पांडुरंगाचं पंढरपुरामध्ये. वेगवेगळ्या भागातून बरेच वारकरी संप्रदायाचे भक्त आलेले आहेत. पलीकडे या प्रभुपाद घाटाच्या एकदम कोपऱ्याला तिकडे लाईन लावा. लाईन सिंगल लाईन करा, सिंगल लाईन. तुकडा मोडून आता घरचा रस्ता धरायचा आहे वारकरी प्रसाद घेण्याकरिता. चला, आता इथे प्रसाद सुरू होणार आहे. डाव्या बाजूला कोपऱ्याने एक सिंगल लाईन करा. चला, तर आपणही प्रसाद घेऊया. इथे आता अन्नक्षेत्रामध्ये श्री इस्कॉन टेम्पलच्या आपण अन्नक्षेत्रामध्ये प्रसाद घ्यायला जाणार आहोत. हा संपूर्ण प्रभुपादांचा घाट आहे. शील प्रभुपाद जे आपले इस्कॉनचे प्रथम आचार्य, संस्थापक आचार्य आहेत, ज्यांनी जगभरात 108 इस्कॉन बांधलेले आहेत आणि अनंत भक्त, कृष्ण भक्त तयार केलेले आहेत. ते म्हणजे शील प्रभुपाद. त्यांचा हा घाट आहे.
इथे लोकनाथ महाराजांनी इतकं सुंदर श्री राधा पंढरीनाथ टेम्पल बांधलेलं आहे. तुम्ही पण या नक्की, इथे व्हिजिट द्या, खूप सुंदर आहे. बघा ही लाईन लागलेली आहे, प्रसादासाठी लाईन आहे. इथे रोज प्रसाद चालतो, दिवसभर प्रसाद असतो. सर्व भक्तांना प्रसादाची सोय आहे, वारकऱ्यांनाही प्रसाद आहे, सगळ्यांनाच प्रसाद आहे. तर या पद्धतीने ही लाईन आहे. शील प्रभुपादांचे शिष्य परमपूज्य लोकनाथ स्वामी यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे. सर्व वारकऱ्यांसाठी इतका छान प्रसाद.